प्रभाग क्रमांक 108 मध्ये उद्यान गटर आणि डस्टबिन घोटाळा जो झालेला आहे त्या घोटाळ्यासाठी 5 वर्ष झाला आम्ही पत्रव्यवहार करतोय। 5 महिन्यापूर्वी चौकशी अधिकारी नेमण्यात आला। त्यांचा अहवाल 15 दिवसापूर्वी आयुक्तांना सादर झाला, परंतु तो अहवाल प्रसिद्ध करत नाहीत। याकरिता आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। मागणी एकच आणि ठळक आहे की चौकशी अहवाल प्रसिद्ध करणे आणि दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करणे। मध्ये 3 करोडचा घोटाळा आहे। गटाराचा तर घोटाळा नाही, घोटाळ्याचं काय म्हणतो, काम करायला गेलं, निकृष्ट केलं, कमी जास्त केलं, पण जे कामाची गरज नाही ती करणं म्हणजे कसला घोटाळा म्हणायचं? ते बोगस काम, ज्या कामाची गरजच नाही असं तो गटाराचा घोटाळा बोगस काम झालेलं आहे। आणि डस्टबिन तर कचऱ्यासारखे डस्टबिन, म्हणजे या चौकातच तुम्ही आजूबाजूला फिराल तर 15-20 डस्टबिन दिसतील। पलीकडचा रोड, त्या रोडनी गेलात नाही एकही सोसायटीने अख्ख्या रोडला, म्हणजे पेट्रोल पंपापासून ते गायमुख चौकापर्यंत, पण त्या फुटपाथवर एक सोसायटीने, एका सोसायटीचं गेट नाही, माणसं येत जात नाही, त्या अख्ख्या रोडवर जवळपास 5-6 डस्टबिन लावलेले आहेत, म्हणजे काही गरज नाही। 15-15, 20-20, 30-30 मीटर अंतरावर लावलेले आहेत। तर प्रशासन उपायुक्तांनी आम्हाला लेखी कळवलेलं आहे की आम्ही कारवाई करू म्हणून, परंतु माझी एवढीच विनंती की त्यांनी टाइम बॉन्ड ठरवावं। आम्हाला चौकशी अधिकारी नेमायला 5 वर्ष लागले, अहवाल यायला 5 महिने लागले, कारण की काही फायली गहाळ झाल्यात, म्हणजे अक्षरशः चोरल्या गेलेल्या आहेत। मी तर म्हणतो ते अधिकारी ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते। आम्ही 5 वर्षापासून पाठपुरावा करतोय, तर त्याच फायली कशा काय गायब झाल्या? 5 वर्षामध्ये त्याच्यावर काही काम झालं नाही का? त्याची एमबी फायनल झाली नाही का? त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट असतं ते दिलं गेलं नाही का? पण जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी ती फाईल गायब केलेली आहे। तर माझं तर म्हणणं आहे आयुक्तांनी या दोघांवर गुन्हे दाखल केले पाहिजे, ज्या फायली गायब झालेल्या आहेत त्यांच्यावर।